मरीन ड्राइव वरती एयर शो सुरू झालेला आहे, थेट आपण पाहणार आहोत। प्लेटफॉर्मों के संचालन और आत्मनिर्भरता का समर्थन करने की हमारी खोज का परिणाम है। And to showcase the might of the domestic defense industry and Atmanirbhar Bharat, the Salem team soars through the skies in the state-of-the-art, the advanced light helicopter. And now get ready to witness the change in formation from inverted wine glass to the English letter I in the sky. And this I stand. ये भाई पीछे जरा and for this तो भाई पीछे वाला थोड़ा सा। अरे हो पण माझ्या फ्रेम मध्ये येताय तुम्ही थोडंसं पाठीवर आला। Coming in from your right, Sarangs in India formation. याच एयर शो संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, मरीन ड्राइव वरती एयर शोला सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारचं वातावरण सध्या तिथे आहे? नक्कीच आपण जर पाहिलं प्रश्न तर भारतीय हवाई दलातर्फे मरीन ड्राइव परिसरात जे आहे ते हवाई प्रात्यक्षिक करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळाली। आपण जर पाहिलं तर सुरुवात जी आहे ती आकाशगंगा टीमद्वारे करण्यात आली होती। आकाशगंगा टीमने जे आहे ते पॅराशूट मधून उडी घेतल्यानंतर त्यांनी ती लँडिंग जी आहे ती गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर केली। आपण जर पाहिलं तर विविध या ठिकाणी चित्तधरारक असे अनुभव जे आहेत ते नागरिकांना आणि प्रेक्षकांना मिळाले। सूर्यकिरण जी टीम असेल त्यांनी देखील उत्कृष्टरित्या आपलं प्रात्यक्षिक केलं। सारंग हेलिकॉप्टर जे आहेत त्यांनी कशा प्रकारे वायुसेनेची टीम ही सज्ज असते त्यांची क्षमता जी आहे ती दाखवण्याचं कार्य केलं। आपण जर पाहिलं तर भारतीय हवाई दलातर्फे आउटरीच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज आणि उद्या मरीन ड्राइव परिसरात ही प्रात्यक्षिक जी आहेत ती दाखवण्यात येतात। दुपारी 12च्या दरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि जर आपण पाहिलं तर विविध चित्तधरारक असे अनुभव जे आहेत ते वायुसेनेच्या या सर्व जवानांकडून दाखवण्यात आले। वेगवेगळे प्रात्यक्षिक करण्यात आली होती। हवाई दलाचं कौशल्य जे आहे त्यांची क्षमता जी आहे ती दर्शवणारी ही प्रात्यक्षिक होती आणि याचा अनुभव जो आहे तो देश परदेशातील नागरिकांसह मुंबईकरांसह लहान मुलांनी देखील घेतलेला पाहायला मिळाला। यामधून जनजागृती, वायुसेनेचं काम, वायुसेनेची प्रात्यक्षिक या सगळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक कार्यक्रम होता आणि हा 20 वर्षानंतर तब्बल मुंबईमध्ये अशा प्रकारचा एअर शो जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामुळे नक्कीच जर आपण पाहिलं तर हा अनुभव जो आहे हा सुखद होता आणि यामुळे संपूर्ण मुंबईकरांनी जे आहेत त्याचा अनुभव घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रसन्न धनंजय, 20 वर्षानंतर आयोजित करण्यात आलेल्या या एअर शो ला पाहण्यासाठी मरीन ड्राइव वरती मुंबईकरांनी मोठी गर्दी केली असेलच, मुंबईकरांमध्ये कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय? नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक जणांचा अनुभव जर आपण पाहिला तर असे प्रात्यक्षिक जी आहे ती फार कमी होतात बऱ्याच ठिकाणी। दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची प्रात्यक्षिक होत असतात, मात्र मुंबईत 20 वर्षानंतर तब्बल अशी प्रात्यक्षिक जी आहे ती या मरीन ड्राइवच्या समुद्र किनारी करण्यात आली आणि त्याचा अनुभव जो आहे हा या प्रेक्षकांनी आणि मुंबईकरांनी घेतला। त्यामुळे नक्कीच हा एक वेगळा अनुभव होता। जी विमानं आपण चित्रपटांमध्ये पाहतो किंवा युद्ध झाल्यावर पाहतो ती विमानांची प्रात्यक्षिक ही लाईव्ह आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव जो आहे तो वेगळा होता आणि चित्तथरारक अशी दृश्य होती। विमान जी आहेत ती अवघ्या काही मीटर अंतरावर उभी राहून आपली प्रात्यक्षिक दाखवत असतात। त्यामुळे नक्कीच हा एक वेगळा अनुभव होता प्रत्येकासाठी आणि प्रत्येकाने त्याचा अनुभव जो आहे तो घेतलेला पाहायला मिळाला। अंगावर शहारे येतील अशा प्रकारची कामगिरी जी आहे ती हवाई दलातर्फे करण्यात आली आणि ही प्रात्यक्षिक एक नक्कीच वेगळा अनुभव देणारी ठरलेली आहेत। नक्कीच धन्यवाद धनंजय, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। This maneuver shows the extraordinary handling of the aircraft. लगे नहीं ये भी as it descends down tail first. This maneuver shows the extraordinary handling of the aircraft. लगे नहीं ये भी as he turns left, flies right in front of you. Give a huge round of applause for Captain Sani.
dazzles us with the high-flying stunts, it's time to Guardians of our Skies.